तर आज आहे ना, आम्ही गेलो आमच्या गावाजवळच्या अशा शिवमंदिरात की जिथं जाय करता अशी 1 तासाची लाईन नसती, तर डायरेक्ट मध्ये अशी नदी असती. आनंद नदी पार करून तुम्ही देवापाशी गेला की तिथं देवळाचे नाही तर वडाच्या झाडाची सावली असती. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज होती महाशिवरात्र, म्हणून सकाळी उठल्या उठल्याचे ना गावच्या संगमेश्वरांच्या मंदिरात पाय पडाय गेलतो. पण तिथं गेल्यावरती एवढ्या सकाळीच मंदिर एवढं हाऊसफुल झालं की दर्शन होतपर्यंत आपलं पूर्ण 1 तास गेलतं. आणि अजून आपल्याला नदी पडायच्या मंदिरात जायचं पण राहिलं होतं. म्हणून सगळ्यात आधी तर आपण नदीला आलो आणि ह्या सगळ्या हाऊसफुल नावांमधून एक नाव डापून मंदिराकडे निघालो. आणि डापून मग मागून बरं का, नाही तर उग कमेंट मध्ये चोर चोर माणसात तसा अवतार आपला डाकूगतच झालाय. पण आपल्या अवताराविषयी गप्पा आपण नंतर करू, पण सगळ्यात आधी आपल्या भोले बाबांची पूजा करू. किनाऱ्या उतरल्यावर म्हशीला बांधतात तसं नावाला बांधलं आणि भस्म फोडून सगळ्यांना भस्म लावलं. ह्याच्यात मी जसं आमच्या आप्याला भस्म लावलं तसं त्यांनी झुके का नाही साला म्हणत निस्तेच ना रे काडीपिटेला घेऊन डायरेक्ट पेपरच जाळलं. मग जळत्या आगीत मी माझी अगरबत्ती पेटवली आणि तिला विजून देवाला भस्म लावून आम्ही अशी आरती सुरू केली.